आपण आता आहोत महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती असणारा साल्लेर किल्ला. या साल्लेर किल्ल्याला युनेस्कोच्या यादीमध्ये दर्जा मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं अत्यंत अवघड असण्यासारखा हा किल्ला आहे. खासदार निलेश लंके यांच्या गडकिल्ला संवर्धन मोहिमेमधला हा 10वा किल्ला आहे आणि या किल्ल्याची सफाई करण्यासाठीची जी स्थानिक टीम आहे ही मंडळी सगळी इथे आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे की कशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि ही मोहीम कशा पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात आली आहे. खरं तर सांगायला गेलं तर मॅडम एक अभिमान वाटतो की आमच्या तालुक्यात असा किल्ला आहे की समुद्र सपाटीपासूनचा सर्वात उंच किल्ला हा आमच्या तालुक्यातला आहे. परंतु त्याचबरोबर आता सांगायला एक खंत देखील वाटते की इथून मागे आमच्या तालुक्यातून अनेक अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले. परंतु आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने या गोष्टीचा विचार केला नाही. फक्त कुठेतरी अ, सत्तेचं राजकारण करायचं किंवा मतं मागायचं आणि हिंदू धर्माच्या नावावर मतं मागायचं. पण ज्या राजाने आपलं आयुष्य पणाला लावलं आणि धर्मासाठी, देशासाठी आपलं प्राण गमावलं, अशा राजांचा एक ऐतिहासिक वास्तू आमच्या तालुक्यात असताना देखील या संदर्भात कधीही त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही किंवा जोपासला नाही. म्हणजे माझ्या पूर्वजांकडून देखील मला बरीचशी माहिती मिळाली आणि माझंही 25 वर्ष वय आज रोजी चालू आहे. पण मी 25 वर्षाच्या इतिहासात आजपर्यंत वयात आजपर्यंत पाहिलं नाही की कोणी कोणी एखाद्या नेत्याबरोबर की एवढे मोठे लोक एखाद्या किल्ल्यावर येत असतील आणि साफसफाई करत असतील. आज जवळपास 2 ते 4,000 मावळे या किल्ल्यावर आले आणि त्यांनी एक साफसफाईची मोहीम चालू केली. खरं तर आम्ही सांगू शकत नाही की आम्हाला आज किती मोठा आनंद झाला आणि आमच्या तालुक्याचं हे भाग्य आहे की लोकनेते निलेश निलेश लंके साहेबांसारखे नेते या महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभले. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व देखील हे महाराष्ट्राला लाभल्यानंतर देशात त्याची ओळख झाली, जगात ओळख झाली. तसंच निलेश लंके साहेबांमुळे देखील महाराष्ट्राची ओळख आज देशात एक वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेली आहे आणि नक्कीच याचा आम्हाला इतका मनस्वी आनंद होतोय की आम्ही त्याचं शब्दात व्यक्त करू शकत नाही. नाशिक जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील गुजरात बॉर्डरवरचा हा एक अभेद्य असा किल्ला, इतिहासात ज्याची नोंद 6 रस्त्यांचा हेर म्हणून झालेली आहे, म्हणून साल्हेर. स्वराज्यातील 6 वाटा इथे एंट्री पण होते आणि इथून स्वराज्यातून बाहेर पण जायच्या, म्हणून 6 रस्त्यांचा हेर म्हणून साल्हेरची नोंद आणि त्याप्रमाणे नामकरण ह्या किल्ल्याचं झालेलं आहे. हा किल्ला युनेस्कोने ज्यावेळेस त्याचं नामांकन केलं जागतिक वारसा यादीमध्ये, त्यावेळेस असा अभिमानाने एक क्षण वाटला की नाशिक जिल्ह्यामध्ये असाही किल्ला आहे जिथे शिवाजी महाराजांच्या मावळ्याने जीवाची शर्त करून आपलं स्वराज्य अभेद्य ठेवलेलं होतं. आणि दुसरी बाब म्हणजे लोकनेते खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेबांनी याची दखल घेऊन ह्या किल्ल्याची साफसफाई, सरासरी एक 3 ते 4 हजार लोक इथे वन स्ट्रोक पहिल्यांदा, माझ्या मते इतिहासात पहिल्यांदा आले आणि इथे एवढी मोठी साफसफाई झाली. आणि ह्या इतिहासाचा जागर हा भावी पिढीला साहेबांनी करून दिला. आपण म्हणतो की एखादी व्यक्ती एकाच क्षेत्रात सक्सेसफुल असते. कोरोना काळामध्ये संबंध देश ज्यावेळेस विवंचनेमध्ये होता, ज्यावेळेस प्रश्न लोकांना पडलेले होते, त्यावेळेस साहेबांनी कोरोना सारख्या महामारीला वेगळा आयाम देऊन आपल्या लोकांना जवळपास 35 ते 40 हजार लोकांची नोंद जी आपण बघितलेली आहे, त्या लोकांना कोविड मुक्त केलं. पण त्याच्यानंतरच ते थांबले नाही. आज काही लोक म्हणत असतील गडकोट किल्ले स्वच्छतेचं काय काम आहे, पण स्वराज्याचे हे खरे किल्लेदार ज्यावेळेस साफसफाई केलं जातं त्याचा इतिहासाचा जागर होतो. सामाजिक जीवन जगत असताना हे किल्ले ऊर्जा प्रदान करतात. आपण आत्ताच्या काळात नैराश्य ऐकतो, अडचणी ऐकतो. शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यांच्या मावळ्यांना अडचणी नव्हत्या का? तर होत्या. पण त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अडचणींना थारा न देता त्याच्यावर मात करून त्याच पाऊलावर पाऊल ठेवून लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेबांनी ह्या ज्या मोहिमा हाती घेतल्या, त्यामध्ये ह्या आमच्या नाशिक जिल्ह्याचा हा दुसरा किल्ला आहे. पहिला रामशेजची मोहीम झाली, ती माझ्या मते 3री-4थी मोहीम होती आणि ही 10वी मोहीम आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीचं वातावरण जिल्ह्यात आईसाठी निर्माण होतं आणि पुढच्या भावी पिढीला संस्कारक्षम हे उपक्रम वेगवेगळ्या गोष्टी प्रदान करतात आणि याच्यातूनच याची कधीही तुलना पैशात किंवा संपत्तीत होऊ शकत नाही. ह्या विचारांची या जगण्यासाठी नेहमी प्रेरणा देतात. असं आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून लोकनेते निलेशजी लंके साहेबांवर प्रेम करणारे सगळे आज इथे स्वयंसेवक इथे आले, स्वतःच्या खर्चाने आले. इथे येऊन एवढी आज एकाच दिवसात एवढी मोठी साफसफाई
आणि दिशादर्शक फलक असतील, विविध अकॅडमीचे विद्यार्थी असतील. आज आपण गेलं ना, कुठल्याही सैन्यात गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतरच युद्धाला आणि एक स्फुरण येत असतं सैन्यांना. त्याप्रमाणे आपण सामाजिक जीवन जगत असताना आदर्शाचा महामेरू हा लोकनेते निलेश लंके साहेबांनी जो घेतलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुष त्यांच्या विचारावर वाटचाल ते करून त्याप्रमाणे सोबतच्याही लोकांची वाटचाल सोबत करत आहेत, याचा इथे अभिमान आम्हाला वाटतोय. इथे वेगवेगळ्या कमिट्या निर्माण झाल्या. या कमिट्यांचे वेगवेगळे कार्य, इथे सर्वांना सकाळी नाश्ता देण्यात आला, त्यानंतर दुपारचं जेवण आहे, त्यानंतर इथं प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या कामाच्या जबाबदाऱ्या त्या वाटून दिलेल्या आहे आणि प्रत्येक जण आपल्या मनाने आणि एकदम स्वयंस्फूर्तीने इथे कार्यरत आहेत. सकाळपासून जर तुम्ही बघितले असेल, साहेब सकाळी 5 वाजता झोपले ज्यावेळेस त्यांचा प्रवास संपला आणि 7ला 7:30ला उठून ह्या मोहिमेला लगेच सुरुवात झाली. आपण म्हणतो 2 तासाच्या 3 तासाच्या झोपेवर कसं हे शक्य होऊ शकतं, तर आम्ही प्रत्येक मोहीम त्यांचा हा एवढा जो कामाचा आलेख आहे तो अतिशय प्रेरणादायी आहे आणि त्यातून आम्हाला नव उत्तेजना मिळून आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये हा नेहमी आम्हाला एक ऊर्जा स्रोत साहेबांच्या रूपाने आम्हाला इथे भेटलेला आहे. आम्ही शिवछत्रपती महाराज बघितले नाही, पण आम्ही वाचतोय. पण त्यांच्याच विचारावर वाटचाल करणारे लोकप्रतिनिधी म्हणून लंके साहेब आज इथे एवढं मोठं कार्य करताय, त्याचा एक आम्हाला मनस्वी असा अभिमान आहे.